नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है। बेलतरोड़ी थाना क्षेत्र के पांजरी फार्म स्थित निर्माणाधीन साइट से लाखों रुपए का लोहे का माल चोरी हो गया था और अब इस चोरी की गुत्थी सुलझ गई है। फॉन्सको इंजीनियरिंग कंपनी में ठेकेदार के तौर पर कार्यरत जुबैर जब्बार शेख ने शिकायत दर्ज कराई थी कि 19 जून की रात 8 बजे से 21 जून के दोपहर 2 बजे के बीच 33 बंडल MM लोहा, जो कि कुल 2 टन से भी ऊपर था और जिसकी कीमत 1,86,470 रुपये थी, चोरी हो गया था। बेलतरोड़ी पुलिस ने मामले की छानबीन करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। उसके पास से 6,000 रुपये कीमत का चोरी का माल बरामद भी किया गया है। चौंकाने वाली बात यह है कि आरोपी पहले भी धनतोली, अजनी और लखनऊ इलाकों में लोहे और तांबे के वायर की चोरी के मामले में शामिल रहा है और जेल भी जा चुका है। बेलतरोड़ी पुलिस स्टेशन में IPC की धारा 305A, 331(3), 331(4) के तहत मामला दर्ज किया गया है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है ताकि पता लगाया जा सके कि उसके साथ कोई गिरोह तो नहीं जुड़ा हुआ है। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी दिनांक 27/5/2025 रोजी अपक्रमांक 325 कलम 308 प्रमाणे दाखल करण्यात आला। यामध्ये फिर्यादी ताहिर सदबुद्दीन खिलजी वय 54 वर्ष यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा नोंद केल्यानंतर त्याचा तपास सुरू होता। त्या दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की वायर, जे केबलचे वायर आहेत ते चोरायचे आणि मोठ्या बिल्डिंगचे काम राहतात, त्यामध्ये केबलचे वायर चोरून ते दुय्यम भावात विक्री करणे किंवा त्याची वायरची छटाई करणे आणि त्यामधला तांबा काढून ते तांबा विकणे, अशी गुन्ह्याची पद्धत आरोपीची होती आणि तशी गोपनीय माहिती आम्हाला ODB टीमला मिळालेली होती। त्यावरून आम्ही आरोपी योगेश उर्फ लकी रमेश शाहू वय 27 वर्ष मांगपुरा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमधील आरोपी याला आम्ही वर्धा रोड या ठिकाणी गोपनीय माहितीवरून पकडले। त्याकडून आम्ही माल रिकव्हर केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे 2 गुन्हे केबल चोरीचे उघडकीस आलेले आहेत। बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या DB टीमनी चांगली कामगिरी केली। त्याचबरोबर बजाजनगर येथील सुद्धा गुन्हा उघडकीस निघालेला आहे। 2 दिवसाच्या पूर्वी सदरचा आरोपी हा जेलमध्ये दाखलच होता, अशी आम्हाला माहिती नंतर मिळाली। आम्हाला त्याला अटक केल्यानंतर तो धनतोली, त्याचबरोबर अजनी आणि लकडगंज अशा वायरच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये यापूर्वी गेलेला होता। आरोपीची मोडस आहे जे कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत त्या ठिकाणी जाऊन जे तांब्याचे मूल्यवान वायर्स आहेत ते चोरी करायचे आणि त्यामधले तांबे काढून ती भंगार किंवा इतरस्त विक्री करायची, अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती। यामध्ये तपास सुरू आहे आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये वायर जे आहेत ते तांब्याचे असतात आणि यामध्ये त्यांनी वायर्स चोरी केलेले होते आणि तुर्तास 6,000चा माल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेला आहे। अधिक माल त्याच्याकडून आम्ही जप्त करत आहोत। यामध्ये जे कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत ज्या नवीन, त्या ठिकाणी चोरी करण्याची सवयीच आहे आणि त्यामध्ये त्याची मोडस ऑपरेंडी सुद्धा वायर चोरी करायचा आणि तो विरघळायचा, त्याला काढून टाकायचं आणि तो भंगार किंवा इतरस्त विक्री करणे, अशा स्वरूपाची त्याची मोडस आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर, तसेच परिमंडळ क्रमांक 4 DCP रश्मिताराव मॅडम आणि आमचे प्रादेशिक दक्षिण प्रभाग अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड सर यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे।